अवघड आहे काय फार मोठी बाला तुमच्या आयुष्यात येऊन गेलेली आहे. ठीक आहे, 5 वर्षापूर्वी तुमच्यावर एक मोठं संकट येऊन गेलं आहे. बरोबर असेल बरोबर म्हणायचं, चूक असेल चूक म्हणायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचा स्वभाव भोळा आहे. तुम्ही दुसऱ्याला देताय पण तुम्हाला कोण काही देत नाही. बरोबर आहे का? चूक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तुमच्यावरचं वडिलाचं छत्र हरवलेलं आईची माया आहे. आई म्हणजे तुमची खरं लक्ष्मी आहे. बरोबर आहे का? चूक आहे. आईचं जरा सुनाचं थोडं पटत नाही. बरोबर आहे का? चूक आहे, बरोबर आहे. तुम्हाला गुडघा दुखीचा त्रास आहे आणि एका बाईचा तुमच्या घरावर त्रास आहे. बरोबर आहे का? चूक आहे, बरोबर आहे. तुमच्यावर जरा थोडी करणीची बाधा झालेली आहे बरं का. तुम्ही घाबरू नका, मी आहे. करणी केलेली आहे, त्यामुळे जरा तुम्हाला झोपताना गुडघ्याचा त्रास होतो आणि झोप पडताच तुम्हाला झोप लागते. पण संध्याकाळी जर जागरण झालं आणि जाग आली तुम्हाला झोप लागत नाही. बरोबर आहे का? चूक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पैसा हातात हे भरपूर येत आहे पण हातात टिकत नाही. बरोबर आहे का? चूक आहे, बरोबर आहे. तर तुमच्यावर जी करणी आहे मी ते काढून टाकतोय. त्याचं काय असेल ते तुमच्या मनाला स्वकृष्ण देणगी द्यायची आहे. आणि करणी जर निघली तर जो आता काय तुम्ही नारळ आणलाय का? हो, नारळ आणलाय का? आणलाय, घ्या नारळ, घ्या नारळ तुमच्या हातात घ्या. तुमचं जे कुलदैवत आहे ते तुम्ही आठवायचं आहे. कोणतं कुलदैवत आहे? अंकोलीचं भैरव आहे. ओके, त्यांच्यावर तुमची कृपा आहे आणि तुमच्यावर वडिलाचं छत्र चांगलं आहे, तुमच्यावर आशीर्वाद आहेत आणि तुम्हाला पांडुरंग तुम्हाला आवडतोय. आणि जर तुम्ही प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जात चला आणि काळं वस्त्र गुरुवारी परिधान करू नका. दुसऱ्यावर जरा जास्त विश्वास ठेवू नका. तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवता पण तुमच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. बरोबर आहे का? चूक आहे, बरोबर आहे. ओके, तर आता तुमच्यावर जी करणी केलेली आहे, तुमच्या घराच्या उजव्या कडल्या बाजूला 2 मजली घर आहे, तिथली बाई एक तुम्हाला त्रास देते, तिने करणी केलेली आहे. तुमच्या शेताच्या दक्षिणेला एक पांढरं मंदिर आहे. बरोबर आहे का? चूक आहे. आणि उत्तरेला एक जलस्रोत आहे. बरोबर आहे का? चूक आहे, बरोबर आहे. तर तुम्ही प्रत्येक अमावस्याला तिथे एक जरा नारळाने नैवेद्य ठेवत चला, तुमच्यावरच्या सर्व पिढा जातील. तुम्हाला 3 गोष्टीचा त्रास आहे. एक म्हणजे गाडी, त्याच्यापासून धोका आहे, लक्षात ठेवा. गाडी आणि एक बाई आणि लाल रंग, हे कधी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यापासून तुमच्या आयुष्यात धोका आहे. ओके, तर तुमच्यावर जी करणी झाली ते आपण आता काढून टाकूयात. खरं जर करणी झाली असेल तर हा नारळ पेट घेईल माझ्या मंत्रानं आणि यांची करणी निघून जाईल. आणि मुलावर सुद्धा एक करणी केलेली आहे आळसबाईने. सगळ्यांकडे आळस आहे, ते सुद्धा आपण करणी तुमची काढणार आहोत बरं का. आता काही मंत्र लावले जातील, त्यावेळेस मंत्र म्हणल्यानंतर याच्यामध्ये काय नारळ पेटेल मंत्राने. मी काढी लावणार ना काय ना. हा एक नारळ आहे, सर्वांना दिसतोय. आणि एक खाईचं तूप आणलंय का? जर आपल्या शुद्ध गाईचं घ्या, इकडे घ्या, तुपाची घ्या. कुठं आहे मंत्र? तूप आहे, मंत्र. हा, हे तूप आहे. जरा बघा हे तूप आहे का नाही चेक करा जरा करमगर सर. हे तूप बघा, टेस्ट घ्या. तूप आहे ना? हे तूप आहे. या शुद्ध गाईचं तूप आणलंय. हा नारळ आहे. आणि नारळावर ज्यावेळेस मंत्र म्हणेल त्यावेळेस गुंड सर तुम्ही याच्यावर एक ड्रॉप सोडायचा. जर भूत असेल, करणी असेल तर हे नारळ पेट घेईल नाही तर पेट घेणार नाही, करणी यांची निघणार नाही, मग अवघड होणार आहे तुमचं. मंत्र आल्यानंतर गुंड सरांनी याच्यावर शुद्ध गाईच्या तुपाची धार सोडायची. नारळ जर पेटला, नारळ आहे का? तूप दाखवा ना याला. तूप आहे बघा. मला माझ्या ड्रॉप सोडा, मी खाऊन बघतोय बघा. तूपच आहे, शुद्ध गाईचं तूप आहे. हे तूप त्याच्यावर आपण सोडणार आणि नारळ पेटला आणि ह्यातनं जर आग लागली तर त्या करणीची आग झाली म्हणून समजायची, करणी गेली म्हणून समजायची. आणि आग लागली की तुम्ही टाळ्या वाजवायच्या जोरात. भूत निघून जाणार आहे, ती करणी निघून जाणार आहे. ओके, लावा जरा. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू? म्हण ना. तू आता शांत पडून राहा. अरे काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाई. मज्जा. जादू
निघून गेले आहेत यांच्यावर या सर्व बलात् टाळलेले आहेत बरं का. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. अशा प्रकारे आपल्या इथं उद्घाटन झालेलं आहे. कारण काय त्याच्यामध्ये मी अगोदरच काय केलं होतं, पोटॅशियम परमॅंगनेट ठेवलेलं होतं आणि हे तूप नसून काय होतं तर हे ग्लिसरीन होतं. आपलं आपण तोंडाल्यानंतर लावतो का नाही, ग्लिसरीन आणि पोटॅशियम परमॅंगनेट याची रासायनिक अभिक्रिया होते आणि आग लागते. हे त्यामागचं शास्त्र होत. तर कोणी करणी बाणामती बुशबाधा किंवा असं काही प्रकार नसतो, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा नाही. आपण आता शास्त्रीय दृष्टिकोन अवलंब करतो आहोत. तर आपण आता यानंतर आपला छोटासा कार्यक्रम आहे प्रश्नमंजुषा याच्याकडे वळणार आहोत. ठीक आहे.